धमाकेदार आणि मजेशीर कार्यक्रमात ज्याचं नाव आहे माहेरवाशिणींच्या हक्काचा सोहळा सख्यांचा. म्हणजे आजचा आपला सोहळा साजरा करण्यासाठी आपण आलो आहोत मुंबईतील भायखळा या ठिकाणी आणि तिथल्या या सगळ्या ताई आज इथे आलेल्या आहेत. ताईंनो, खरंच सांगा कसा वाटतो आमचा हा माहेरचा आहेर? छान वाटतोय की नाही? हा, आणि हे सिंहासन कसं वाटतंय? ही मानाची खुर्ची कशी वाटते? छान वाटते की नाही? आपला हा सोहळा कसा वाटतोय? आवडतोय की नाही? म्हणजे तुम्हाला सांगतो की आतापर्यंत 500च्या वर एपिसोड आपण केलेले आहेत आणि इतक्या महाराष्ट्रातून इतक्या सगळ्या ठिकाणून फोन येत आहेत ना की आमच्याकडे या 16 सख्यांचा साजरा करा, 16 सख्यांचा साजरा करा. आमच्या सुद्धा इथे येऊन सगळ्यांना हुकमाची राणी व्हायचं आहे आणि खेळायचं आहे, बागडायचं आहे, असे जेव्हा फोन येतात ना तेव्हा खरंच खूप छान वाटतं की ज्या उद्दिष्टांसाठी आपण हा 16 सख्यांचा सुरू केला होता, साजरा केला होता, त्याचं उद्दिष्ट कुठेतरी पूर्ण होतंय याचा आनंद आणि याचा समाधान खरंच आम्हाला खूप आहे. आणि सगळ्या ताईंच्या चेहऱ्यावरचा जो आनंद असतो ना तो आमच्यासाठी प्रेरणा देणारा असतो. तेव्हा अजिबात वेळ न घालवता सुरू करूया आपल्या आजच्या या खेळाला, कारण सगळ्या ताई उत्सुक आहे हुकमाची राणी होण्यासाठी, जी विराजमान होणार आहे या मानाच्या खुर्चीवर आणि घेऊन जाणार आहे हा माहेरचा आहेर. तेव्हा शोधूया आजच्या भागाची हुकमाची राणी, पण त्यासाठी सुरू करूया आपल्या पहिल्या खेळाला. चला या पटापटा. किती वर्ष झालेत लग्नाला? 17. तुझं सासर कुठलं? इथे वरती वय गच्चीवर म्हणजे 18 माळा. 18 माळा. हा, हा. आम्ही 6 जणी गेलेलो आहोत पुढच्या खेळामध्ये. बोल. आम्ही 6 जणी गेलो आहोत पुढच्या पुढच्या खेळामध्ये पुढच्या खेळामध्ये. हे सगळं असंच बोलायचं? हे असंच बोलायचंय? हे तुला विचारतोय मी. ओके ओके. हा, मी माझ्या आईसाठी पत्र लिहिलंय. गेल्या 2 वर्ष झाली ती आम्हाला सोडून गेली, पण ती गेली आणि माझा सपोर्टच गेला पूर्णपणे. आईची जागा कोणीच घेऊ शकत नाही, त्याच्यामुळे अजिबातच जी पोकळी नाही. निर्माण होते ती कधीच भरून निघत नाही. नाहीच निघत, आयुष्यभर नाही निघत. आणि आपल्या या पहिल्या खेळामध्ये 10 ताई सहभागी झालेल्या आहेत. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे सगळ्यांसाठी. व्हेरी गुड, मस्त. ओ हो, या 10 ताईंपैकीच आजच्या भागात होणार आहे हुकुमाची राणी. हुकमाची राणी होणार आहे. तेव्हा बघूया कोण आहे ती हुकमाची राणी. परत ताई जरा उभी राहा, बरं उभी राहा इथे. ओके ताई, कसं वाटतंय या खेळामध्ये 16 सख्यांमध्ये सहभागी झालीस? खूप छान वाटतंय, मस्त वाटतंय. असे खेळ आधी कधी खेळली होती? स्वतःसाठी वेळ दिला होता नाही कधी? नाही स्वतःसाठी वेळ कधीच काढला नाही? नाही, आज काढून कसं वाटतंय? खूप छान वाटतंय. छान वाटतंय. हा. मग होणार हुकमाची राणी होणार? मीच होणार. तूच होणार आहे हुकमाची राणी? मीच होणार आहे. चला आपण सगळ्यांनी घरी जाऊया. चला चला. पण क्या बात आहे, असा कॉन्फिडन्स पाहिजे. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. आणि आता आपण सुरू करूया आपल्या या पहिल्या खेळाला. अर्थातच आपल्या या खेळाचं नाव आहे संगीत खुर्ची. आपण लहानपणापासून खेळत आलेलो आहोत, पण आपली जी संगीत खुर्ची थोडी वेगळी आहे. की अशासाठी की संगीत सुरू झाल्यानंतर कंपल्सरी प्रत्येक ताईने नृत्य करायचंय, नाचत नाचत फिरायचंय, अजिबात चालायचं किंवा धावायचं नाही. जी ताई चालेल किंवा जी ताई धावेल ती ताई बाद. संगीत सुरू झाल्यानंतर खुर्च्यांच्या मधून फिरायचं नाही, आपल्या सोयीनुसार खुर्ची फिरवून बसायचं नाही. संगीत संपल्यानंतर थांबल्यानंतर तुमच्या बाजूची रिकामी खुर्ची जरा जरी तुमच्यापासून लांब गेली तर ती खुर्ची तुमच्यासाठी बाद. तसंच मागे येऊन बसायचं नाही. हा, तुमच्या समोरची जी रिकामी किंवा पुढची जी रिकामी खुर्ची आहे ती पकडायची. आणि अत्यंत महत्वाचं म्हणजे खुर्च्यांसाठी भांडणं होतात, तर नळावरची भांडणं हवी आहेत. त्यारे सगळे नक्की सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. ओके, आणि त्यासाठी म्युझिक प्लीज. नृत्य करायचंय, नृत्य करायचंय. व्हेरी गुड. घर के अंदर प्रसन्न होके अंदर आएंगी घर के पटापट झटपट पटापट लक्ष्मी जी घर के अंदर प्रसन्न होके अंदर आएंगी घर के पटापट नाच. व्हेरी गुड, क्या बात आहे. खुर्च्यांना हात लावायचा नाहीये. हा हा, व्हेरी गुड, मस्त मस्त, शबाश. हा, खुर्ची गेली, काहीच नाही फरक. हरकत नाही. पण ताई तू खूप छान खेळलीस, त्याच्यामुळे तू बसू शकते. पण जे ताई बाद झालेली आहे त्यांना आम्ही नाराज करणार नाहीये. त्यांना सुद्धा सन मराठीकडून भेट वस्तू आहेत. ओके, दोन ताई बाद झालेल्या आहेत आणि आता बघूया कोण आहेत त्या 2 ताई ज्या बाद होणार आहेत आणि 6 ताई जाणार आहेत आपल्या पुढच्या खेळाकडे. म्युझिक
प्लीज. राधा 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 माझी राधा कुठं गेली बघा, राधा 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 माझी राधा कुठं गेली बघा, चंद्रवाणी मुखडा तिचा जीव झाला राधा, राधा 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 माझी राधा कुठं गेली बघा, राधा 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 माझी राधा कुठं गेली क्या बघा, बात आहे? चंद्रवाणी मुखडा तिचा जीव झाला राधा. हा 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 लवकर लवकर लवकर. हा व्हेरी गुड. हा ते तिथं. हा म्हणून सांगत होतं नाचायला पाहिजे होतं. नाही नुसतं केलंच नाही नृत्य. काही नाही. काही नाही, हरकत नाही. पण ताई तू बाद झालेली आहेस, त्याच्यामुळे तुला मी गिफ्ट देणार आहोत सन मराठीकडून. अशा पद्धतीने 4 ताई बाद झालेल्या आहेत. आणि पण एक मात्र कुठं गेली ती ताई? ताई इथं ये. ताई इथं ये ना, पुढे ये. पुढे ये. इथं ये. माईक घे बरं काय झालं, माझ्यावरती का रागवलीस एवढी? सकाळी 10 वाजल्यापासून आम्ही इथे आहोत. आता नंबर लागलाय माझा. आपल्या कार्यक्रमाला डिमांडच तेवढी आहे ना. हा इतके सगळे ताई असतात त्यांना. हा त्याच्यानंतर तुझा नंबर लागलेला आहे. पण एक वेगळी मजा असते हा ते आहे. है की नाही? का एवढी का पण माझ्यावरती रागवली? पण अशी इतकी छान तर नृत्य हा. करत होतीस. तेच. मग थांबायचंय की बाद व्हायचं? नाही थांबायचं. आहे ना, मग उशीर झाला तरी चालेल आरामात. हो ना. हो. किती वर्ष झालेत लग्नाला? 17. मला वाटतं भाऊजी घरात बोलतच नसतील. अजिबात नाही. तूच बोलत. मीच. लक्षात येते ते हळूहळू. हा. व्हेरी गुड. माहेर कुठलं? ठाणा. ठाण्याची. ओके. आणि तुझं सासर कुठलं? इथे वरती वैगच्चीवर. म्हणजे 18 माळा. 18 माळा. हा हा. ठीक आहे. मग आता बोल बघू माझ्या बरोबर. आम्ही 6 जणी गेलेलो आहोत पुढच्या खेळामध्ये. बोल. आम्ही 6 जणी गेलो आहोत पुढच्या पुढच्या खेळामध्ये. हे सगळं असंच बोलायचंय. हे असंच बोलायचंय. हे तुला विचारतोय मी. ओके. हा हरकत एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. आणि या साई ताईंसोबत आपण जाऊया आपल्या पुढच्या खेळाकडे. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. साई ताईंचं पुन्हा एकदा खूप खूप अभिनंदन, कारण तुम्ही आलेला आहेत आपल्या ह्या पुढच्या खेळामध्ये. कसं वाटतंय? मस्त. पुढच्या खेळात आलेली आहेस तू, आणि आता नंतर 3ऱ्या खेळामध्ये जाणार. जिंकलीस तर जिंकणार, या खेळामध्ये पण जिंकणार येस. नक्की. व्हेरी गुड. खूप खूप शुभेच्छा. नक्कीच. काय महत्वाचं वाटतंय, मायक्रोवेव्ह की इंडक्शन? मायक्रोवेव्ह. उपवाची राणे व्हायचे. बरं ताई तुला काय आवडेल, मायक्रोवेव्ह की इंडक्शन? काही चालेल. काही चालेल. हो. पण इंडक्शन घेतलं तर तो उपविजेती होणार. चालेल ना, त्याला काय. विजेता असतो, खेळायला मिळालं हे महत्वाचं आहे. हा हे फार महत्वाचं आहे. हे महत्वाचं आहे. ताई हा जो माहेरचा आहेर आहे हा किती महत्वाचा असतो प्रत्येक सखीच्या आयुष्यामध्ये? माहेर महत्वाचं. मग माहेरवरनं येणारी प्रत्येक गोष्ट महत्वाची, मग ती काही असू दे. पण कसं वाटतं आमचा माहेरचा? हे तर एकदम सुंदर आहे. काय हे सगळे असे खेळ खेळून जेव्हा हुकमाची राणी होतो ना आपण, तेव्हा खरंच खूप छान वाटतं. हो नक्कीच. आहे की नाही? तो आनंद एक वेगळाच असतो. नक्कीच. ओके. हे तुला सुद्धा खूप खूप शुभेच्छा. आणि आता सुरू करूया आपल्या या खेळाला, ज्या खेळाचं नाव आहे फू फू फुगा आणि माझ्याकडे बघा. हे फू फू फुगा आणि माझ्याकडे बघा. हे हे करून दाखवायचंय. फुगानी माझ्याकडे बघ. एक मिनिट, हे डिश कुठून आलं एकदा आम्हाला बघू दे. डिश कुठून आणलीस तू? मी ऍड केली. तू ऍड केली. व्हेरी गुड. हा पटकन. फू फू फुगा आणि माझ्याकडे बघा. एकीचं डिश झालं, एकीचं फुस झालं. रेडी. हा फू फू फुगा आणि माझ्याकडे बघा. अरे ओके, हरकत नाही. हा ताई. फू फू फुगा आणि माझ्याकडे बघा. अरे बापरे. आणि आता हा खेळ तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. हा खेळ असा आहे की तुमच्यासमोर 3 फुगे असतील. ओके. संगीत सुरू होईल. त्या संगीतावरती तुम्हाला सगळ्या ताईंना जागेवरती नृत्य करायचंय, आणि नृत्य करत असता स्वतःभोवती गोल 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 फिरायचंय. ओके. जसं संगीत थांबेल तसं जाऊन ते फुगे फोडायचे. ज्या 3 ताई ते फुगे फोडतील त्या जाण्यात आपल्या शेवटच्या खेळामध्ये, आणि 3 ताई बाद होणार आहे. संगीत सुरू होण्या अगोदर तुम्हा सगळ्या ताईंच्या डोळ्यांवरती पट्टी बांधण्यात येणार आहे. रेडी? चला तर साई ताई तयार आहेत, आणि त्यासाठी म्युझिक प्लीज. बरोबर फिरायचंय.
नव्हतं झोप्याने मारली उडी हो. अंगात आलंय, अंगात आलंय, Very good. अंगात आलंय, याच्या अंगात आलंय, गोल गोल करायचंय. अंगात आलंय. हा म्युझिक थांबलेले. हा लवकर लवकर पुढे. हा पुढे हात लावा. हात लावायचा नाही. हात लावायचा नाही. नाही नाही नाही, हात लावायचा नाही. हा लवकर लवकर लवकर. हा शाबाश. ओके ओके. हा शाबाश शाबाश शाबाश. कोणी लहान मुले. हा पुढायचंय पुढायचंय. हा शाबाश. पुढायचंय पुढायचंय पुढायचंय. हा व्हेरी गुड व्हेरी गुड. बसा तिथे तिथेच बसा. तसंच बसा. ओके ओके. पट्टी काढा पट्टी काढा. ओके निर्णय तुमच्या समोर आहेत. ज्या 3 ताई उभ्या आहेत त्या 3 ताई बाद झालेल्या आहेत आणि ज्या 3 ताई ज्या फटकर मारून बसलेल्या आहेत तिथं त्या गेल्यात आपल्या पुढच्या खेळाकडे. एकदा जोरदार टाळ्या. सोहळा सख्यांचा हो हो हो, सोहळा सख्यांचा. मंडळी पहिल्या 2 खेळांमध्ये कसं वाटलं? कशी मजा आली? आवडले की नाही? हो हो. तुम्हाला जेवढी उत्सुकता आहे ना तेवढी मला सुद्धा आहे की आपल्या शेवटच्या खेळामधून कोण होणार आहे हुकमाची राणी, काय खेळ असणार आहे हे सगळं आपल्याला कळणार आहे. पण त्याआधी आपण जाऊया आपल्या अत्यंत सुंदर अशा भागाकडे ज्याचं नाव आहे. आजच्या भागामध्ये सुद्धा आपण 10 ताईंना आपण पत्र लिहायला सांगितली. त्या 10 पत्रांमधून आपण 2 पत्रांची निवड केलेली आहे आणि त्या पत्राचं आपण आता इथे वाचन करणार आहोत. सगळ्यात आधी आपण ह्या ताईंपासून सुरुवात करूया. कोणासाठी पत्र लिहिलंय? माझ्या बहिणीसाठी लिहिलंय. ती या जगात नाहीये. प्रिय बहीण माई ज्योती, विषय फक्त तू दिसत नाहीस ग, या कारणाने मी तुला पत्र लिहिते. तू जेव्हा हॉस्पिटलमध्ये मला शेवटचे सांगितलेस की माझ्या मागे शुभमला बघशील ना, तेव्हा मी तुला बोलले जा बिंदास. पण ते शब्द मला आजही सतवतात ग, कारण तुला नसते बोलले की ऑपरेशनसाठी जा तर बरे झाले असते. पुढे तुझ्या शुभमचा मी मला जमेन तसे सांभाळ केले. तो खूप छान मार्क्सने 10th 12th पास झाला. तुला जसे हवे तसे तो फर्स्ट क्लासने पास होऊन आज जर्मनीचा प्रवास काढला. खूप छान प्रकारे सेटल झाला आहे. त्याची तू जराही काळजी करू नकोस. फक्त एकच खंत आहे की तू आम्हाला अर्ध्या प्रवासातून सोडून गेलीस. सगळ्यांना मी सावरले ग, पण मला सावरणारी तू नाहीस. एक क्षणाला तू माहेरची साथ देणारी माहेर पोरटे करून गेलीस. सगळे निर्णय तू घ्यायचीस, तेही कोणाचे मन न दुखवता. या पत्राद्वारे मी तुला हेच सांगेन की इथे सगळे खूप छान आहेत. तू जिथे असशील तिथे तू स्वतःची काळजी घे. तू आमच्या आठवणीतून कधीच जाणार नाहीस. तुझी बहीण कृतिका सोग. काय कारण होतं असं? खूप तिचं हार्टचं ऑपरेशन झालेलं आणि सेकंड रिटर्न तिला हार्टचं ऑपरेशनसाठी घेऊन गेले. सक्सेस नव्हतं झालं पहिलं आणि सडनली असं अचानक ॲडमिट केलं. असं वाटलंही नाही की ती लगेच आम्हाला सोडून जाईल. आणि मुलगाही 6 वर्षाचा होता आणि हे असं झालं अचानक. आमचा तो घरचा एक पायच होता. म्हणजे माझे वडील 1 वर्षाचे असताना ऑफ झाले ना, तिथपासून तीच सांभाळायची आम्हाला सगळ्यांना. शिक्षण घेऊन स्वतःचं काम वगैरे सांभाळून आम्हाला शिक्षण दिलं तिने. तिने दिलं. तिने तुमचं शिक्षण सगळ्यांचं. माझे 6 भाऊ आम्ही सगळे. 2 जुडवा भाऊ आहेत. आमचं सगळ्यांचं शिक्षण तिने केलं. म्हणून तिला खूप खूप मिस करते. आणि थँक्यू फॉर 16 सख्यांचा या कार्यक्रमाद्वारे मला पत्र राईट करायला सांगितलं. खरंच धन्यवाद तुमचे. नक्कीच ताई. आणि तुझ्या भावना सुद्धा नक्कीच ताईंपर्यंत पोहोचतील आणि मला खात्री आहे की आज ती सुद्धा खुश असेल. नाही, ती खुश आहेच. 100% खुश आहे की तिचा मुलगा खूप छान सेटल झालाय. आणि विशेष म्हणजे ज्या प्रकारे तिच्या मुलाची तू काळजी घेतलीस हां. त्याच्यामुळे ती खरंच खूप खुश आहे. आणि तिच्या शुभेच्छा, तिचे आशीर्वाद नक्कीच तुझ्यासोबत आहेत. नक्कीच असणार. आपण ह्या ताईंशी बोलू. ताई तुझं नाव सांग बरं. माझं नाव रसिका जयेश नारकर. रसिका ताई कोणासाठी पत्र लिहिले? मी माझ्या आईसाठी पत्र लिहिलंय. आईसाठी. हो, गेल्या 2 वर्ष झाली ती आम्हाला सोडून गेली.
त्यासाठी तुला बऱ्याच हो, कारण का कसं होतं, मी हॉस्टेलला शिकली आहे, त्यामुळे माझं लेटर जे असायचं ते माझ्या वडिलांसाठी असायचं. काय हवं, काय नको किंवा असं झालं. आईसाठी कधीच नव्हतं, कारण का आई घरीच असायची आणि सांगणं फक्त वडिलांसाठी होतं. आणि ती होती तेव्हा ती माझा खूप मोठा सपोर्ट सिस्टम होती, की मी जेवढं काही केलं आजपर्यंत आयुष्यात दॅट इज ऑल बिकॉज ऑफ हर. पण ती गेली आणि माझा सपोर्टच गेला पूर्णपणे. बऱ्याचशा गोष्टी तिला सांगायच्या राहून गेल्या. नाही, सांगायचं काहीच नाही, कारण का ती माझ्या फार क्लोज होती, फार एकदम. म्हणजे मी सगळं तिला सांगायची, सगळं शेअर करायची. पण कसं असतं ना, ते शेअर करणं होतं, पण ती किती महत्वाची आहे हे कधी तिला सांगू नाही शकली मी. कळलं? त्याच्यामुळे मला हे लेटर तिला लिहावंसं वाटलं. हरकत नाही, वाचूया आपण प्रथम. हो. प्रिया आई, वयाची 40शी गाठली आणि आज तुला पत्र लिहायचा अवसर मला 16 सख्या ह्या माध्यमातून मिळाला. दुःख फक्त एवढंच की हे पत्र वाचायला तू मात्र माझ्यात नाहीस. कसं आहे ना आई, तू होतीस तेव्हा तू माझा नेहमीच मोठा सपोर्ट सिस्टम होतीस, पण तू गेलीस आणि सर्वच ढासळलं. कधी वाटलं नव्हतं की तू इतक्या लवकर आमच्यातून निघून जाशील. पण तू जाऊन सुद्धा तुझा सहवास, तुझा जिव्हाळा, तुझी शिकवण ही माझ्याबरोबर नेहमीच असते आणि ह्याची जाणीव मला तू क्षणोक्षणी करते. मी देवाकडे एवढंच मागते की तू कुठेही असशील, तुझा लक्ष माझ्याकडे असाच असू दे. आज मी एक आई आहे, मला तुझ्यासारखीच आई व्हायचं आहे. तू जशी मला शिकवण दिली, जसं मला घडवलं, तसंच मला माझ्या विदिताला घडवायचं आहे. आणि तू एक प्रेमळ, कठोर आणि भक्कम अशी आई होतीस आणि मलाही तसंच एक भक्कम आई आणि एक प्रेमळ आई म्हणून उभं राहायचंय. तू असताना फार वेळ कधी असं बोलू नाही शकली की तू किती महत्वाची होतीस, पण तू माझ्यासाठी जेवढं केलंस ते कोणच नाही करू शकणार. तुझी लाडकी लेक रसिका. थँक्यू. आईची जागा कोणीच घेऊ शकत नाही, जेव्हा अजिबातच पोकळी नाही. निर्माण होते ती कधीच भरून निघत नाही. नाहीच निघत, आयुष्यभर नाही निघत. ताई, पण तू खरंच आईसाठी खूप छान पत्र लिहिलंस आणि थँक्यू. त्या भावना नक्कीच आईपर्यंत पोहोचतील. Sure. आणि आता आपण जाऊया शेवटच्या खेळाकडे. हो. म्हणजे पत्र मनातलं या भागामुळे नक्कीच आपण सगळेच भावूक होत असतो, कारण ज्या पद्धतीने ताई पत्र लिहित असतात त्या व्यक्तींसाठी, जी व्यक्ती त्यांच्या आयुष्यामध्ये फार महत्वाची असते. जाऊया आपण आपल्या शेवटच्या खेळाकडे. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत. पत्र मनातलं या भागानंतर आता आपण सुरू करूया आपल्या या शेवटच्या खेळाला. खूप खूप अभिनंदन. तुम्हा तिन्ही ताईंचं कसं वाटतंय शेवटच्या खेळात? खूप छान वाटतंय. खूप छान वाटते. मग जिंकणार ना आता? हो. बरं ताई, हे जे आधीचे आपले 2 खेळ झाले कसं वाटलं? थोडी भीती होती, आता कॉन्फिडन्स आला. आता कॉन्फिडन्स आलाय, मग आता जिंकणार ना? हो, ट्राय करेल. ट्राय करशील? ओके, नक्की. व्हेरी गुड. ताई, तुला सुद्धा शुभेच्छा पुन्हा एकदा आणि तिघींनाही खूप खूप शुभेच्छा पुन्हा एकदा. आता बघूया कोण होते हुप्पाची राणी. खेळाचं नाव आहे खोचाखोची. हे खोचाखोची. हा, खेळाचं नाव काय? खोचाखोची. हा खोचाखोची. हा, खेळाचं नाव काय? खोचाखोची. खोचाखोची. ही ताई काय करतच नाही पहिल्यापासून, एन्जॉयच करत नाहीये. हा, खेळ का नाम क्या है? खोचाखोची. खोचाखोची. आता हे नाव काय जर तुम्हाला कळेल ते अशासाठी आहे की तुम्ही बघतायत की तुमच्या समोर 15 स्ट्रॉ आहेत. हा, 15 स्ट्रॉ आहेत. त्याच्यानंतर डिशमध्ये टिकल्या आहेत आणि समोर तुम्ही बघतायत की प्लास्टिकचं भांडं आहे, एक पेन्सिल आहे आणि शार्पनर आहे, कटर आहे. ओके, काय करायचंय की सगळ्यात पहिल्यांदा आधी म्युझिक सुरू होईल. त्या म्युझिकवरती नाचत नाचत तुमच्यासमोर जे स्ट्रॉ आहेत ते तुमच्या केसांमध्ये खोचायचे. एका वेळी एकच. 15च्या 15 स्ट्रॉ खोचून झाल्यानंतर ह्या ज्या टिकल्या आहेत त्या चेहऱ्यावरती चिटकवायचे. ओके, त्या चिटकवून झाल्यानंतर तुमच्या समोर तिथे जायचंय, पेन्सिल आहे, त्या पेन्सिलला टोक काढायचे. हा, जास्तीत जास्त जितकी कमीत कमी पेन्सिल ज्या ताईंची राहील ती ताई विजेती. ओके, त्याच्यानंतरची दुसरी, त्याच्यानंतरची तिसरी. ओके, हा ताई तयार आहेत ना तुम्ही सगळ्या ताई? ओके, आणि म्युझिक एकदा सुरू झालं की शेवटपर्यंत ते वाजत राहणार आहे. ओके, म्युझिक प्लीज. नाचत. व्हेरी गुड. आणि फक्त मागे नाही, आडवे तिडवे सगळीकडे. हा, टिकल्या सुद्धा नाचत. व्हेरी गुड. एका वेळी एकच स्ट्रॉ. हा, टिकल्या. व्हेरी गुड. हा, नाचत नाचायचंय.
व्हेरी गुड. हा टिकल्या टिकल्या सगळ्या टिकल्या. पटापट. जल्दी जल्दी फेऱ्यावरती लावायचे. हा टिकली राहिली नाही ना नीट. आम्ही मोजणार आहे तर 15च्या 15 टिकल्या चिटकवायचे. लवकर. व्हेरी गुड. काउंटडाऊन इकडनं 2 मिनिटं सुरू होतील हा आता. मला हकलवलं रे. व्हेरी गुड. हा मैं कैसे हेल्प करूंगा. शेवटचे 10 सेकंद. 10. वेळ संपलेली आहे. या ताई पुढे यायचे तुम्ही. ओके. आणि निर्णय असा आहे ह्या पेन्सिलला टोकच निघालेलं नाहीये. ओके व्हेरी गुड. त्याच्यामुळे सोनल ताई आहे जी 3ऱ्या क्रमांकाची विजेती ठरलेली आहे. माधुरी ताई खूप खूप अभिनंदन. व्हेरी गुड. तिला मिळणारे इंडक्शन. आणि अर्थातच आजच्या भागाची हुकुमाची राणी झालेली आहे पल्लवी ताई. खूप खूप अभिनंदन. आणि माधुरी ताई उपविजेती ठरलेली आहे. तुला मिळते इंडक्शन. आणि अर्थातच आजच्या भागाची हुकुमाची राणी झालेली आहे पल्लवी ताई. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. सोहळा सख्यांचा सोहळा सख्यांचा हो 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 सोहळा सख्यांचा. आई तू हुकमाची राणी झालेली आहेस त्याच्यामुळे तुला मिळतोय सन मराठीकडून माहेरचा आहे मायक्रोवेव्ह. सोहळा सख्यांचा हो 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 सोहळा सख्यांचा. कसं वाटतंय. खूप छान. सगळ्यात आधी कोणाला फोन करून सांगणार आहेस. आईला. आईला काय सांगशील. मी कॉम्पिटिशन जिंकले. आता तू हुकमाची राणी झालेली आहेस सेलिब्रिटी झालेली आहेस बाबा. एक सेल्फी काढू मी. काढू शकते. नक्की. नक्की. ओके. सोहळा सख्यांचा सोहळा सख्यांचा. पल्लवी ताई तुझं पुन्हा एकदा खूप खूप अभिनंदन. हुकुमाची राणी झालेली आहेस बाबा तू. मंडळी हीच ती वेळ आणि हाच तो क्षण आपण इथे आजच्या भागाची आपण सांगता करणार आहोत. कसं आहे की ही ताई तो हुकुमाची राणी झालेली आहेत आणि बाकीही सगळ्या ताई सगळ्या अगदी छान आनंदात घरी गेलेल्या आहेत. पण आम्हाला विचार करावा लागतोय की उद्याच्या भागामध्ये हुकुमाची राणी कोण होणार आहे. काय सांगते तुम्ही सुद्धा तोच विचार करताय. तेव्हा भेटूया पुढच्या भागात एका नव्या हुकुमाच्या राणी सोबत तुमच्या धमाकेदार आणि मजेशीर कार्यक्रमात ज्याचं नाव आहे माहेर वाशिणींच्या हक्काचा सोहळा सख्यांचा.